नमस्कार मंडळी, मागच्या व्हिडिओत आपण सुधीर आणि सीमा भागवत यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. वाई स्पेशल झणझणीत खरड्याची रेसिपी बघितली. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही अजून तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की पहा. आता पुढची रेसिपी काय आहे? नाचणीचे पौष्टिक लाडू लागणार आहे. अरे वा, क्या बात आहे. कारण ते लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच चालतील असे ते लाडू दाखवणार आहे. अगदी सरळ मार्गी, प्रामाणिक, आपल्या गरजा मर्यादित ठेवू शकणारी अशी ही सीमा आणि सुधीर यांची जोडी आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देऊया. आता तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? ठरवलंय का तुम्ही? असं काही नाहीये. म्हणजे आतापर्यंत इथं घरातच अडकून पडत होतं काही गोष्टींमुळे किंवा काही या कामांमुळे. ते आता जरा कमी करून भटकंती करायची, बाहेर फिरायचं. कारण आम्हाला दोघांनाही फिरायची आवड आहे. त्याच्यामुळं जाऊन बाहेर असं बघायचे, वेगवेगळे स्वतःसाठी वेळ द्यायचा. हे खूपच छान कल्पना आहे. तुमचे सगळे प्लॅन्स अगदी यशस्वी होऊ देत अशी आम्ही दोघंही तुम्हाला शुभेच्छा देतोय. आणि येस, तर ते तुम्ही करून दाखवालच नक्कीच. आणि तुम्ही भटकंतीला वगैरे तर आम्ही तुम्हाला जॉईन होऊ, मगाशी म्हटलंच आहे. तर आपण एकदम धमाल करू खूप सगळे मिळून. खूपच आम्हाला बरोबर. आता आपण जी रेसिपी घेणार आहोत तर ती रेसिपी द्यायला तुम्ही दोघंही तयार झालात आमच्या चॅनलसाठी, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. आम्हाला व्यक्त होण्याची संधी तुम्ही दिली. पहिलाच अनुभव आहे, त्याबद्दल आम्हाला खूप छान वाटलं. आम्ही सुद्धा आनंदी आहोत. बरं वाटलं, मजा आली. पहिला अनुभव आहे, तेच ना. त्याबद्दल आम्ही सुद्धा तुमचे आभार मानतो. थँक्यू सो मच. आता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. नक्की. येस, बरोबर. आता आपण त्याच्या साहित्याकडे बघूया. 2 वाट्या नाचणीचं पीठ आहे. 2 ते 3 चमचे डिंक आहे, तो आपण नंतर तुपात तळून घ्यायचा आहे. 2 वाट्या गुळ, चिरलेला बारीक गुळ आहे. 4 चमचे खसखस आहे, ही भाजून घेतलेली. अर्धी ते पाऊण वाटी खोबऱ्याचा किस आहे, तो मी भाजून घेतलेला आहे. आणि ही खारीक पावडर आहे, ती तुपात थोडी परतून घेतलेली. वेलदोड्याची पूड आहे, हे तूप आहे. आणि ही ड्रायफ्रूटची पावडर आहे. ड्रायफ्रूट आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकता, किंवा ह्याच्यापेक्षा जरी बारीक हवे असतील तरी आपण एकदम बारीक पूड करू शकतो. कारण वयस्कर लोकांना ते काही चावले जात नाही, त्याच्यासाठी बारीक पूड आपण आणखी करू शकतो. आता हे पीठ भाजण्यासाठी मी साजूक तूप वापरते. आणि आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे. डिंक तळून झाला की त्याच ह्याच्यामध्ये मी तुपामध्ये मी पीठ भाजून घेते. बाकी हे सगळे पदार्थ मी कोरडे भाजून घेतलेले. ओके, चालेल. मग आता आपण पुढच्या टप्प्याला सुरुवात करूया. एखादं साहित्य कमी जास्त असेल समजा, तुम्ही ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ पण घालू शकता भाजून तुपामध्ये. अच्छा. कारण नाचणी तशी पूर्ण थंड आहे, पण ज्यांना अगदी सोसत नसेल त्यांनी थोडस एक अर्धी वाटी गव्हाचं पीठ तुपात भाजून घातलं तरी चालू शकतं. कणिक गव्हाचं पीठ. आणि हे खसखस किंवा समजा खसखस नाहीये असेल, खसखस तरी काही, फक्त मेन म्हणजे तुम्हाला खोबरं आणि थोडस खारकीची पूड ते पाहिजे. कारण पौष्टिक आहे लाडू, त्याच्यामुळे हे 3 पदार्थ तर आवश्यक आहेत. ओके. त्यातून सुद्धा जर का घरामध्ये आपल्या डिंक नसेल तरी पण चालू शकतो. तुम्ही अशा वेळी आपले जाड जे पोहे असतात तुम्ही खरपूस भाजून त्यात बारीक करून घालू शकता. त्याने कुरकुरीतपणा येतो आणि डिंक खाल्ल्याचा फील येतो. आता मी डिंक तळून घेते. लगेच फुलायला लागला ना लगेच डिंक. आता आपण अशा प्रकारे सगळा डिंक तळून घेऊया. डिंक झाले. आता पीठ भाजायला घेतली. एवढ्या कमी प्रमाणात तू तसे कधी करत नाहीस ना फारसे लाडू? मी असे 1-1 किलोचे लाडू करून ऑर्डर वगैरे असतात मला, तेव्हा मी असं 1-1 किलोचे लाडूचा करून देते. त्या प्रमाणात मग आपण हे सगळं साहित्य वाढवायचं. म्हणजे 1 किलोचं जर का पीठ असेल तर त्याला एक
पावशेराच्या वर किंवा 1.5 पावशेर वगैरे खोबऱ्याचा किस, खसखस, ते सगळंच प्रमाण वाढवायचं. मुख्य म्हणजे तूप किती लागतं असं साधारण, त्याचाच गोंधळ होतो आपला. तूप आता कसं आपण जेव्हा पीठ भाजतो त्यावेळी त्या प्रमाणात ते घेत जायचं. शक्यतो कोरडं पण जास्त नाही ठेवायचा आणि अगदीसा पातळ पिठल्यासारखं नाही करायचं. इतपतच आपण त्याला तूप घालत ते भाजायचं. जसं लागेल तसं. म्हणजे एकदम सगळं तूप न घालता, कारण काय खूप तूप झालं तरी तो वळता येणार नाही लाडू, आणि कमी झालं तरी मग तो खाली म्हणजे लागायची शक्यता असते. त्याच्यामुळे मिडियम ह्याच्यामध्येच आपण जसं म्हणजे लागेल तसं तूप घालत भाजायचा. आणि तूप तसंही कडवलेलं असल्यामुळे ते खमंग असतं, म्हणजे चालू शकतं. मध्ये आधीमध्ये घातलं तरी चालू शकतं. आता ह्याचा रंग मुळातच चॉकलेट असल्यामुळे समजत नाही आपल्याला भाजलं गेले का नाही. तरी सुद्धा थोडासा वास आपल्याला भाजलेला चांगला येतो. त्या अंदाजाने आपण तो भाजून घ्यायचा. म्हणजे कारण एखादा पांढरा पदार्थ भाजला की त्याचा रंग बदलतो, तसा याचा बदललेला दिसत नाही, कारण मुळात लाल रंगाचे असल्यामुळं. आता मला थोडंसं त्याला तूप अजून घालावं असं वाटत नाही, कारण बाकीचे जे पदार्थ थोडे ड्राय मध्ये असतात, खोबरं वगैरे, त्यासाठी आपण म्हणजे आतापर्यंत तू 4 चमचे 4 ते 5 चमचे तूप माझं घातलेले 2 वाट्या पिठासाठी. बरं. आणि सुरुवातीला हे असं जड पडतं ना भाजायला? जरा जड पडतं. जसं तुमचं पीठ भाजलं जाईल तसं ते हलकं होत जातं. साधारण ह्याला किती वेळ लागेल भाजायला? अजून एक 5 ते 10 मिनिटं तरी पीठ भाजलं गेलं पाहिजे. व्यवस्थित खमंग पीठ भाजलं म्हणजे ते खाताना पण चिटकत नाही दाताला आपल्या, ते लक्षात येतं. म्हणजे जरा कच्चं भाजलं गेलं तर ते लक्षात येतं, आणि जरा भाजलं गेलं की लाडू पण हलका चांगला होतो. आपण एकदम 5 ते 7 मिनिटांनी भेटूया. हे भाजून झालेलं आहे आपलं पीठ. हे जरासं गार होऊन द्यायचं. गार झाल्यानंतर मग सगळं मिक्स करायचं. हा डिंक तळलेला आहे आपण, तो काही असा हाताने चुरू शकतो किंवा मग सरळ आपण मिक्सरला बारीकसा करू शकतो. त्याच्यामध्ये आता आपण ही खारकीची पूड, हे भाजलेलं खोबरं, खसखस, आता आपण गुळ ह्याच्यातच घालतोय बारीक करण्यासाठी. आणि हे संपूर्ण एकजीव मिश्रण आपण जर का मिक्सरमध्ये काढलं आणि ते पिठात मिक्स केलं तरी छान लाडू वळला जाऊ शकतो. त्याच्यामुळे याला पाक करायची गरज नाहीये. पाकाचे लाडू होतात, पण ज्यांना पाक करायची भीती असते किंवा जमत नाही अशी जर का शंका असेल तर आपण साधा गुळ, बारीक चिरलेला गुळ टाकून आपण लाडू बनवू शकतो. आणि हे जास्त सोपं आहे ना? सोपं आहे एकदम, कारण पाकाचं खरंच खूप मोठं टेक्निक असतं. आणि तो जरा म्हणजे अंदाज येत नाही आपल्याला की झालाय का नाही पाक हे बघण्यासाठी. हे सगळ्यात सोपं काम आहे एकदम. ड्रायफ्रुट्स सुद्धा जर का तुम्हाला अजून बारीक हवे असतील तरी आपण त्यात करू शकतो, किंवा असे वरूनचा नुसते घालू शकतो. ते दिसायला छान दिसतात म्हणून ते असे जरा मी थोडेसे मोठे पीस करून ठेवलेले. वाव. मग आता हे आपण मिक्सरला फिरून घेऊ. घमघमाट म्हणतो ना आपण, सुगंध. आताशी नुसतं आपण हेच एकत्र फिरवून घेतलेले. बाकीचे ड्रायफ्रूट वगैरे घालून ठेवते. थोडीशी वेलची पावडर टाकते. आणि मग आता नाचणीचं पीठ घातलं की काम तमाम. वास पण खूप सुंदर येतोय वेलची पूर्ण. आणि गुळाचं असल्यामुळं अगदी डायबिटीसच्या लोकांना सुद्धा हा लाडू खाता येतो. साखर नसते त्याच्यामुळे, त्यामुळे हा लाडू त्यांना पण चालू शकतो. आणि वयस्कर माणसं लोक असतात त्यांना तुम्ही अजून ड्रायफ्रूट बारीक करून घेऊ शकता, पूर्ण अशी पावडर करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये आणि तूप आहे, खारीक पावडर आहे, गुळ आहे, सगळंच पौष्टिक असल्यामुळे लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत हा लाडू सगळ्यांना चालू शकतो. समजा नाचणीचं पीठ थोडं आहे पण त्यात तुम्ही कणिक पण घालू शकता. सोयाबीनचं तुम्हाला त्यात पीठ घालता येतं थोडंसं, त्याच्यामध्ये कॅल्शियम वगैरे मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे तुम्हाला ते वापरू शकता तुम्ही. आता हे पीठ मिक्स करून लाडू वळायला घेते. पीठ घालून हा थोडं मळायला लागतो का? आणि ही पावडर आपली कोरडी झाली ती जरा, खोबरं आणि खारकीची पूड सगळी एकजीव करून घेतली की आपल्याला वळायला सोपे पडतात. म्हणजे कधी समजा असं तूप जास्त झालं प्रमाण तुपाचं, कणिकचं तुम्ही गव्हाचं पीठचं नुसतं भाजून मंद गॅसवरती भाजून तुम्ही यात घालू शकता. किंवा मग तुझी पोह्यांची आयडिया पण करू शकतो. पोह्याने जास्त तूप ऍब्सॉर्ब होतं, ते जाणसीन चांगलं. गरम ह्याच्यावर पोहे भाजून घ्यायचे आणि त्याची पण अशीच मिक्सरला बारीक पूड करायची. ओके, ग्रेट. आता हा इतपत झालेला आहे की आपण मुटका करू शकतो किंवा लाडू बनवू शकतो. त्याला तूप आता व्यवस्थित पडलेलं आहे, अति तुपही नाही झालं आणि कोरडा पण नाही झालेला, कारण आधी खोबऱ्यामध्ये तूप असतं आपलं त्याच्यामुळं.
वाव, सुंदर एक लाडू तयार झालेला आहे. ते सुंदर दिसतोय हा. हा, एक लाडू आणि तो खाल्लं की असं पोटभर अगदी नाश्ता आपला बहारदार खुसखुशीत खमंग नाचणीचे पौष्टिक लाडू. आहा, छान लाडू तयार झालेले. आणि खरंच तू हे जे केलेस ना लाडू ते इतके सोपे वाटले की आता नक्की करून बघेन मी. वृंदाताई, हे सुंदर लाडू तयार आहेत, एकदा तुम्ही टेस्ट नक्की घेऊन बघा. क्या बात आहे, मस्त दिसतायत पण इतके भारी. एकदम स्वाहा करते मी. एकदम भारी चव. थँक्यू. मिळेन खरंच, तू पण खाऊन बघ. नक्की. एक नंबर, फॅन्टास्टिक. प्रत्येक पदार्थाची जी चव त्याला लागली ना अप्रतिम आहे. आणि खुसखुशीतपणा झालाय. खोबरं मिक्सरवरून तू काढल्याने एकदम एकजीव झालाय. भारी. आणि इतक्या फटफट केलंयस तू. पटकन लाडू होणारे, झटकीपट लाडू आहेत ते. उत्तम, मस्त मस्त. मंडळी, तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडतील याची खात्री आहे. लाडू खरंच इतके मस्त झाले होते की आम्ही तिघांनी 4-5 लाडू तिथल्या तिथेच फस्त करून टाकले. सीमाने मस्तपैकी बेत केलाय जेवणाचा. पिठलं, भाकरी, लोण्याचा गोळा आणि हा खरडा. आहा. आणि आता लाडू खाऊन झालेत ऑलरेडी, पण तरी जेवताना पण खाणार होतो आम्ही. वाव, लाडू. दोन सांगितलं पण बायकोची करामत. क्या बात आहे. आता खरडा झटपट होतो. आणि दोन्ही पदार्थ झटपट होतात तुझे. झटपट एक्सप्रेस आहे. भाकरी, लोणी. आता लाडवाची चव आपण घेतली. आता लोणी, खरडा स्पेशल आयटम खरडा. हे बघा. ठसका लागतोय अगदी भारी. एन्जॉय. आता हा मस्त जेवणाचा बेत एन्जॉय करतोय. जेवणाचा आस्वाद घेता घेता दुसऱ्या दिवशी वाईत कुठे कुठे भटकंती करायची, काय काय खादाडी करायची यावर मस्त चर्चा रंगली. वाई मार्केटला एखादी चक्कर मारून कृष्णाकाठच्या वांग्यांचं दर्शन तरी घ्यायचं हेही ठरलं. ती भटकंती आमच्याबरोबर तुम्ही एन्जॉय करा ना. पण त्यासाठी आधी विमीज खाद्ययात्रा हे आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका.